नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिकच्या बाजारपेठेमध्ये जिथे चावलेले सफरचंद ॲपल प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते, तिथेच काही जण किडे झाले होते आणि बनावटीच्या सफरचंदाची विक्री करून लोकांची फसवणूक करत होते। मात्र पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या बाजदार नजरेतून हे किडे सुटू शकले नाही। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या अधिकाऱ्यांनी आपल्या हुशारीने या किड्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला आणि बनावटीच्या सफरचंदांचा पर्दाफाश केला। बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी जणू सफरचंदांच्या बागेत वादळ आल्यासारखंच दृश्य होतं। कड, तोडकर आणि श्रीवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकानं MG रोडवरील 4 दुकानांवर एकाच वेळी धाड टाकली आणि बनावटीच्या सफरचंदांचा ढीग उलगडला। बॅक पॅनल, बॅटरी, चार्जर अशा अनेक वस्तू बनावटीच्या रूपात सापडल्या। तब्बल 7,17,300 रुपयांच्या किड्यांनी भरलेल्या या सफरचंदांना पोलिसांनी जप्त केलं। ही कारवाई एवढ्यावरच थांबली नाही। किडे पिकवणाऱ्या म्हणजेच बनावट माल विकणाऱ्या 4ही दुकानदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आता कॉपीराईट कायद्याच्या कठोर कसाट्यातून सुटणं त्यांना अवघड जाणार आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कामगिरीमुळे खऱ्या सफरचंदांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। नाशिक पोलिसांनी दाखवून दिलंय की बनावटीच्या सफरचंदांना फक्त चावणे नव्हे तर त्यांचं अस्तित्वच नष्ट करायचं असतं। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।